नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज आहे गणेशोत्सवाचा 6वा दिवस म्हणजेच गौरीचा ओसा। आमचा लग्नानंतरचा पहिलाच ओसा आहे, त्यामुळे आम्ही मस्त तयार झालो। सर्वप्रथम वहिनींनी माझी ओटी भरली, त्यानंतर पाचही सूप जी आम्ही सफेद कपड्यात बांधून आणलेली ती देवासमोर एका पाटावर ठेवली व त्या सूपांना धूप दाखवण्यात आले। त्यानंतर आम्ही आमचे फोटोशूट करून घेतले व गौराईची रीलसुद्धा शूट करून घेतली। ती अजून तुम्ही पाहिली नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, जरूर पहा। सर्वप्रथम गौरीला सुपाने ओवाळले जाते व त्यानंतर शंकर आणि गणपतीला सुद्धा ओवाळले जाते। त्यानंतर घरच्या देवाला सुद्धा सुपाने ओवाळले जाते आणि गौरी गणपती व घरच्या देवांना वाण दिले जाते। त्यानंतर तुळशीला सुद्धा ओवाळले जाते आणि वाण दिले जाते। त्यानंतर आपापल्या अहोंना आणि घरातल्या मोठ्यांना वाण दिले जाते आणि त्यांचा आशीर्वाद घेतला जातो। आमचा पहिलाच ओसा असल्यामुळे आम्हाला 5 गौरींकडे जाऊन 5 सुपांनी त्यांना ओवाळावे लागते व जोडीने त्यांचा आशीर्वाद घ्यावा लागतो। गौरी गणपती व देवांना वाण ठेवल्यानंतर मी माझ्या अहोंना सुद्धा वाण दिले। आणि पहिलाच ओसा असल्यामुळे अमेने सुद्धा मला एक सोन्याची भेटवस्तू दिली। त्यानंतर मी घरातल्या सर्व मोठ्यांना वाण दिले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला। नंतर आम्ही बाकीच्या 4 गौरींकडे ओशासाठी जायला निघालो। पूर्वी नवरे ही 5 सुपं डोक्यावर घेऊन आपल्यासोबत सगळ्या गौरींकडे यायचे। पहिलं आम्ही काकांच्या घरी गेलो व तिकडे गौरी गणपतीला ओवाळून वाण ठेवले व नंतर घरातल्या मोठ्यांना वाण देऊन आशीर्वाद घेतले। असेच आम्ही अजून 3 गौरींकडे गेलो आणि त्यांना ओवाळून वाण ठेवले व त्यांचा आशीर्वाद घेतला।
औसा झाल्यावर आम्ही उपवास सोडला आणि मी गावच्या मंदिरात म्हणजेच वाघेश्वरी मातेच्या मंदिरात आलो. आजच्या दिवशी संध्याकाळी पूर्ण वाडीतल्या सर्व घरांमध्ये आरती घेण्यासाठी फिरतात आणि सुरुवात वाघेश्वरी मातेच्या मंदिरापासून होते. वाघेश्वरी मातेच्या मंदिरातली आरती झाल्यावर काही घरे करून मग वाडीतल्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिरात आरती घेतली. बाकीची घरं घेत घेत आम्ही आमच्या घरात पोचलो आणि आरती घेतली. शेवटच्या घरात आरती घेऊन आम्ही वाडीतील आरत्यांचे कार्य संपन्न केले. रात्री जेवण झाल्यावर आम्ही सर्व कुटुंबियांनी मस्त डान्स केला. खूप साऱ्या रील्स शूट केल्या. तुम्ही आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर त्या बघू शकता. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. असे म्हणतात की रात्रीचे 12 वाजता गौरी तिच्या घरी जायला निघते. त्याआधी सर्वजण तिचा आशीर्वाद घेतात व अशीच सदैव आमच्या घरावर तुझी कृपा असू दे असे बोलतात. त्यानंतर गौरीच्या मूर्तीला थोडे हलवले जाते. असे म्हणतात की जाताना गौरीचे डोळे पाणावतात. आम्ही रात्रभर जागरण करत एक नवीन सिक्वेन्स नावाचा गेम खेळत होतो. दुसऱ्या दिवशी सर्व कामे आटपून आम्ही विसर्जनाच्या तयारीला लागलो. 4 वाजता आम्ही विसर्जनासाठी निघालो. गणपती बाप्पाचा गजर करत आम्ही विसर्जनाच्या ठिकाणी जायला निघालो.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. विसर्जनाच्या ठिकाणी पोचल्यावर आम्ही गौरी गणपती सर्वांसोबत एका लाईनमध्ये ठेवले. वाडीतल्या सर्व जमलेल्या मंडळींनी पारंपरिक पद्धतीने बाल्या डान्ससुद्धा केला. बाल्या डान्स झाल्यानंतर सर्वांनी एकत्र गणपतीची आरती केली. त्यानंतर सर्वजण गणपती घेऊन गणेश घाटाकडे निघाले. गणपती बाप्पाचे विसर्जन करताना मन भरून येते व आता पुन्हा 1 वर्ष त्याची वाट पाहावी लागेल, त्यामुळे कंठही दाटून येतो. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, आता आज्ञा असावी. चुकले आमचे काही, चुकले आमचे काही तर क्षमा असावी.